You're watching Newstainment Television. जबरदस्त आम्ही पण पहिल्यांदा बघितलेला आहे. सरांनी सांगितलंय तसं एकदम जबरदस्त कार्यक्रम झालेला आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे आपले सत्य आणि सावित्री एकदम उठून दिसलेले आहे. तर त्यांना या ठिकाणी बोलवणं माझं कर्तव्य समजतो. तर आपले सत्या म्हणजे ललित प्रभाकर आणि सावित्री म्हणजे मृण्मयी गोडबोले यांचं स्वागत आहे. या नमस्कार सर. या सर इकडे थोडंसं या. हे आता सगळ्यांनी ट्रेलर बघितलाय. तुमची साधारण रूपरेषा सगळ्यांना कळलेली आहे. चित्रपट करताना किंवा अजून हा अनुभव तुम्ही कसा शेअर कराल लोकांसोबत? शेअर म्हणजे कसा वाटाल? इंग्लिश थोडं कळत नाही, थोडंसं इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे त्याचा, बाकी काही नाही. असू द्या. आपली पहिली सायकल, पहिलं पिकनिक आपण जेव्हा जातो किंवा पहिली प्रियसी, या सगळ्यांबद्दल जे वाटतं ते सगळं मला वाटतं, कारण माझा पहिलाच चित्रपट आहे हा. आणि प्रोसेस मला खूप महत्त्वाची वाटते. प्रोसेस खूप समृद्ध करणारी होती हरीश बरोबर काम करतानाची आणि सगळ्याच टीम बरोबर. विक्षिप्त कॅरेक्टर हे तुम्ही पाहिलंच, तर ते विक्षिप्त कॅरेक्टर साकारायला मदत होईल असे सगळी विक्षिप्त माणसं माझ्या आजूबाजूला पेरली गेली होती, परेश आणि बदुगंधा या दोघांना धरून. तर त्यांचा खूपच उपयोग झाला. सगळे एडीज, सगळे सहकलाकार, सगळ्यांचे आभार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं काम, आपलं चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. आणि ते काम आता झीनेच घेतलेलं आहे. तर झीची मंडळी आधीच माझं रेशीमगाठीमधला आदित्य आणि दिलदोस्ती दुनियादारीमधला कबीर हा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पोहोचवलेलाच आहे. त्यामुळे आत्ताही ते पोहोचवतीलच, त्याबद्दल मी निशंक आहे. आता मी ही प्रमोशनची प्रोसेस जी पहिलीच आहे ती एन्जॉय करतोय. थँक्यू. हां, पहिल्या वेळेला काम आहे म्हणजे तुमचं काय हरकत नाही. मृण्मयी ताई, तुम्ही काय सांगाल? ललित जे काही म्हणला ते तर त्याला मी करते, म्हणते आणि सोपं केलं मी त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काळात जशा प्रत्येक गोष्टीला अपग्रेड्स असतात किंवा रिवॅम्प होत असतात, तसं मला वाटतं ह्या सिनेमातनं आम्ही लग्न आणि अरेंज्ड मॅरेज ह्याचं 2.0 व्हर्जन काढण्याचा प्रयत्न केला आहे, असं मला एवढंच म्हणायचं. वा वा. पण सर, आम्ही प्रोमो बघताना असं वाटलं की हे सगळं घरातलं वातावरण आहे किंवा आजूबाजूची आता मे महिना सुरू झाला आहे, तर लग्नाचा सगळा माहोल असाच राहतो. आमच्या गावाखेड्यात असं सगळं भांडणाभांडी हे ते या सगळ्या गोष्टी चालू राहतात. पण तुम्हाला सांगतो आजचा योगायोग बघा, आज 28 तारीख आहे, उद्या आहे 29 म्हणजे याच दिवशी बरोबर 1 वर्षापूर्वी 29 एप्रिल 2016 रोजी मराठी चित्रपटात एक इतिहास घडला. सर्व विक्रम मोडीत काढणारा एक नवीन चित्रपट आला. म्हणजे त्यांना असं झिंगाट करून टाकलेलं आहे. बरोबर आहे, करेक्ट आहे ना? सैराट नावाचा चित्रपट आला, त्यानं सगळेच्या सगळे रेकॉर्ड मोडले. पण हा सैराट इतका यशस्वी करण्यामागे एका माणसाचा महत्त्वाचा हात होता. त्या माणसाला या ठिकाणी मी आमंत्रित करू इच्छितो. तेच म्हणजे झी स्टुडिओचे बिझनेस हेड असणारे आणि ची चौका ह्या सगळ्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणारे श्री निखिल साने सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर नमस्कार. सर नमस्कार. सर नमस्कार. सर मी सर देवब्रह्मे, लक्षात ठेवा तुमच्या. म्हणजे सगळं हे
आता सॉरी म्हणजे तुम्ही आले म्हणून सांगतो, आतापर्यंत मी असा वावरत होतो सर का हा सगळा खर्च माझाच आहे पण हा सगळा खर्च सरांचा आहे, सॉरी फॉर दॅट. तर सर आता आम्ही प्रोमो बघितलं आणि सगळ्यांची मत आहे, तुमचं आम्हाला मत ऐकायचं आहे. तुमचं म्हणजे कसं सर बिझनेस माइंडेड मत असते म्हणून जर आम्हाला नॉलेज घेता येईल असं. आता पैशाचं आपण नंतर बोलूया या ठिकाणी, लक्षात घ्या. नमस्कार. झी स्टुडिओने आत्तापर्यंत वेगवेगळ्या म्हणजे दरवेळेस हा प्रयत्न राहिलेला आहे की वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अवॉर्ड विनिंग फिल्म्स असतात, कधी तरुणाईला स्पेसिफिकली डोळ्यासमोर ठेवून केलेले सिनेमे असतात, पण एक जॉनर कन्सिस्टंटली आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, निर्माण करण्याचा. मग तो टी व्ही मालिका असो किंवा चित्रपट असो. गेल्या वर्षी व्हेंटिलेटर केला होता किंवा कट्यार होता किंवा होणार सून सारखी मालिका असो किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट असो. सो त्या फॅमिली ऑडियन्स करता म्हणून दरवेळेस स्पेसिफिकली काहीतरी करतो. आणि योगायोगाने परेश मधुगंधाकडनं ही एक खूप भन्नाट असं आपण म्हणूया स्क्रिप्ट आलेली आहे की इतकी इंटरेस्टिंग क्वर्की एक मॅड कॉमेडी एका कुटुंबाला घेऊन करण्यात आली. इतकी धमाल कौटुंबिक विनोदी कथा मला वाटतं अनेक दिवसांनी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि योगायोगाने असं झालेलं आहे की दर मे महिन्याच्या सुट्टीत सिनेमा करावा असं काही खरं तर ठरलं नव्हतं. जसं नवीन वर्षात एक सिनेमा आम्ही करतो, पण हे तिसरं वर्ष आहे की टाइमपास 2 केला होता, मग सैराट केला होता आणि आता ही फिल्म पुन्हा एकदा मे महिन्यात येते. आणि इन अ वे पुन्हा असं मला वाटतं की सगळी झी फॅमिलीनी मिळून ही केलेली फिल्म आहेत. हे सगळे कलाकार टेक्निशियन्स सगळे झीशी असोसिएटेड असलेले आहेत, मालिकांमधनं सिनेमांमधनं हवा युंद्यामधनं. आणि ललित इज ऑल्सो मेकिंग डेब्यू. ॲक्च्युली असं आहे की तेजश्रीचा आधीच एक सिनेमा आला होता आणि ललित इज नाव मेकिंग डेब्यू. सो आय थिंक खूप आनंदाचा क्षण आहे आणि आय होप की आत्तापर्यंत जे सिनेमे ज्या प्रकारे लोकांना आवडले हाच रिस्पॉन्स याही सिनेमाला मिळेल. थँक्यू. धन्यवाद सर. कसं आहे सर, लग्न म्हटलं ना का बा म्युझिकची फार मोठी डिमांड असते लग्नात. म्हणजे लग्नात म्युझिकशिवाय काही होत नाही आहे. त्यामुळे ह्याही लग्नात म्युझिकशिवाय काही पान हल्लेलं नाही. त्यामुळे ह्या चित्रपटाचे संगीतकार श्री नरेंद्र भिडे सर या ठिकाणी मी आमंत्रित करतो. आणि यस सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. काय संगीताचे विशेष पैलू ह्या चित्रपटात आहे सर? असं डॅन्स बिन्सचे काही नाही, याच्यापेक्षाही भारी आहे. म्हणजे आता तुम्ही जे गेलो त्याच्यापेक्षाही भारी. संगीताचा आणि लग्नाचा फार मोठा संबंध आहे सर. हो. गाणं हिट झालं का पहिले लग्नात वाजते, ते हळदीत वाजते जरा. परेशच्या बरोबर ही माझी 4थी फिल्म आहे आणि काही ना काहीतरी हरिश्चंद्रच्या फॅक्टरीपासून आत्तापर्यंत मी करत आलेलो परेशच्या फिल्ममध्ये. त्यामुळे तो एक वेडेपणा माझ्या अंगी आपोआप भिनत गेलेला आहे ओव्हर द इयर्स. आणि हा पिक्चर करताना सुद्धा मी परेशला एक बरेच दिवस माझ्या मनात एक होतं की आपण एक गाणं असं करू की ज्याच्यात एकही वाद्य वापरायला नको. आणि म्हणजे आत्ता जे ट्रेलरच्या वेळेस मागं कंटिन्युअस जे गाणं वाजत होतं ते गाणं आहे. तुम्ही नीट ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात एकही इन्स्ट्रुमेंट नाही आहे. ते गाणं फक्त तोंडाने आवाज काढून किंवा बॉडी नॉइजेसमधनं तयार केलेलं गाणं आहे. आणि स्वानंद किरकिरे हे अत्यंत प्रसिद्ध गीतकार आणि गायक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी गायलेलं पहिल्यांदाच मला वाटतं मराठीमध्ये त्यांनी गायक म्हणून हे केलेलं आहे. आणि त्यामुळे हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं गाणं ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला करायला मिळालं. तसंच अजून एक गाणं जे श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकरनी गायले ते सुद्धा. परेशच्या फिल्ममध्ये 2 गाणी असणं हेच माझ्याकरता खूप जरा असे माझ्याकरता आश्चर्याचा धक्का होता. आणि खूप बॅकग्राऊंड पण असणं, कारण मला वाटतं मी परवा पण हा किस्सा सांगितला पण परत एकदा सांगतो की सगळ्यात कमीत कमी लेंथचा बॅकग्राऊंड पीसचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या आणि परेशच्या नावावर जातं. कारण एका फिल्ममध्ये आम्ही एवढाच पीस केला होता आणि तो आम्ही रेकॉर्ड वगैरे केला. मी परेशला म्हणलं की हा आवाज आपल्याला कुठूनही मिळेल, पण तो म्हणतो नाही आपण ते रेकॉर्ड वगैरे केलं, म्हणजे रिलिजियसली आम्ही रेकॉर्ड केलं. तर हे असं चक्रम पद्धतीनेच काम करणारा हा माणूस आहे. पण जे फायनली तुम्हाला दिसतं ते लाजवाब असतं. त्याच्याकरता हॅट्स ऑफ परेशला आणि मधुगंधाला. आणि तुम्ही नक्की बघा. एक अत्यंत एन्जॉयबल आणि चक्रम मॅड कॉमेडी आणि सगळ्यांना अख्ख्या कुटुंबाला
जाऊन बघता येईल आणि एकदा नाही तुम्ही 5-5दा बघायला मला कॉन्फिडन्स आहे. वा, धन्यवाद धन्यवाद सर. पण कसं आहे, लग्न म्हटलं म्हणजे फार मोठा जांगाड उत्तर राहते. म्हणजे इकडचे पाहुणे, तिकडचे पाहुणे, इकडचे पाहुणे, कोण कुठून येते आपल्याला काही माहीत नाही राहत. पण कसं होतं की सगळ्याचा मानपान फार महत्त्वाचं असते लग्नामध्ये. आपल्याला बरेच लोक असे नुसतं चालताना दिसतात, फिरताना दिसतात. असं वाटतं कुठून आला बा, ॲक्च्युली खर्च त्याचाच असते, तो मेन माणूस असते, पण आपण त्याला ओळखत नाही. पण असे खूप लोक असतात लग्नात. पण सर मी आमच्या परेश सरांना मी विनंती करतो सर, परेश सरांना तुम्हाला मी विनंती करतो सर, काही ह्या लग्नामध्ये वराकडून आलेले, वधूकडून आलेले जेवढे काही मंडळी असतील त्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करा सर प्लीज. म्हणजे कोणी नाराज व्हायला नको. कसं राहतं लग्नामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट, कोणी नाराज होता का? आपण लवकरच प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी थोडक्यात सगळ्यांची ओळख करून देतो. काही गटांची ओळख मी प्रातिनिधिक स्वरूपात सामान्य नामं वापरून करून देईन आणि काहींची विशेष नामं मी इथे प्रस्तुत करीन. उदाहरणार्थ माझ्याबरोबर जे सगळे माझे सहाय्यक दिग्दर्शक उर्फ दिग्दर्शक होते, माझ्या अनेक चुकांवर पांघरून घालत घालत ज्यांनी हा चित्रपट केलेला आहे, ते कृपया ते 4-5 जण प्लीज उभं राहाल का आपल्या जागी? हेमंत, सई, ज्ञानेश आणि विशाल. त्याच्यानंतर नरेंद्रशी तर तुमची ओळख झालेलीच आहे. आमचे काही तंत्रज्ञ इथे येऊ शकलेले नाहीत आत्ता, पण त्यामुळे मी त्यांची ओळख तुम्हाला करून देऊ शकत नाही. कुणी उपस्थित आहे का? जर अनवधानाने माझ्याकडून कुठल्या तंत्रज्ञांचा, कुठल्या HODंचा उल्लेख राहत असेल तर नाही आहेत, धन्यवाद. ट्रॅफिकमध्ये असतील कदाचित. आणि आता मी आपल्या पडद्यावर झळकणाऱ्या लोकांची तुम्हाला ओळख करून देतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत अप्रतिम अफलातून असं भांडण सादर करणारे ऋतुराज शिंदे इथे उपस्थित आहेत. त्यांनी कृपया उभं राहावं. ऋतुराज ये. आरती मला वाटतं अजून पोहोचलेली, आरती प्रवासात असेल. येस. पुष्कर लोणारकर, शर्मिष्ठा राऊत, पौर्णिमा तळवळकर, प्रदीप जोशी आणि सर्व कलाकारांच्या वतीने मी जिला बोलण्याची विनंती करण्यासाठी इथे पाचारण करणार आहे ती कुमारी सुप्रिया. काय तुमचा विशेष अनुभव सुप्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. फार अत्यंत कमी वेळ त्यांच्याकडे असतो प्रत्येक, पण आज जास्त वेळ त्या ठिकाणी देणार आहेत आपल्याला. नमस्कार. खूप एक मोठं स्वप्न असतं आपलं की ह्या डिरेक्टरबरोबर आपल्याला काम करायचं आहे. तर मला वाटतं झीने ते माझं स्वप्न पूर्ण केलं आहे, कारण मला परेशबरोबर किती वर्षापासून काम करायचं होतं. मधूबरोबर काम केलंच होतं कारण होणार सूनमध्ये ती इन होती, पण परेशबरोबर काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे मी थँक्स म्हणेन निखिलजी की मला ह्या पिक्चरचा एक भाग म्हणून तुम्ही घेतलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा. हा माझा मुलगा खूप द्वाड आहे त्या पिक्चरमध्ये. मी खूप नौटंकी आई आहे त्याच्यामध्ये. आणि जोशी बिचारे आमचे कुठे, हां ते बिचारे साधेच आहेत, ते खूप सगळं ऐकतात माझं. आणि खूप धमाल केली, खूप शिस्तबद्ध पद्धतीने. म्हणजे तो काही छडी घेऊन नाही बसायचा परेश, पण जे काही असायचं की व्यवस्थित सगळे लिहिलेलं असायचं, डायलॉग काय करायचं एक्झॅक्टली सगळं माहीत असायचं. म्हणजे मला वाटतं हे पहिलंच पिक्चर मी केलं असेल त्याच्याबरोबर. आणि खूप खूप मजा केली. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जिथे शूटिंग करत होतो त्या बंगल्यामध्ये आमचे ते मालक यायचे आणि ते त्यांच्या झाडावरच्या कैऱ्या मोजून जायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या कैऱ्या गायब असायच्या. हे पण आम्ही केलेलं आहे. खूप मस्त. म्हणजे ह्या प्रोजेक्टसाठी मी माझं चालू असलेलं प्रोजेक्ट सोडलं आणि त्यावेळी मला खूप लोकांनी शिव्या घातल्या होत्या की तू वेडी आहेस का, चालू असेल प्रोजेक्ट कसला सोडलंस. म्हटलं नाही, परेशची फिल्म करायची तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. आणि मला आता इतका आनंद होतोय की ह्या फिल्ममध्ये मी आहे. धन्यवाद सुप्रियाताई. आपण भारत कुमार कृपया एक आता लहानांचे प्रतिनिधी म्हणून मी कुमार पुष्कर यांनाही बोलण्याची विनंती करत आहे. सर ते लहानांचे नाही, आता ते लय मोठ्यांचे प्रतिनिधी झालेले आहेत. एवढा तुला चॅनची पाईट दिलं पण परेश सरांबरोबर एलिझाबेथच्या वेळेसचा एक्सपिरियन्स तर ग्रेटच होता, म्हणजे सांगायची गरजच नाही. आणि आता पुन्हा एकदा ची चौकामध्ये मला परत एकदा काम परेश सरांनी मला परत रिपीट केलं, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
आणि आपण ट्रेलरमध्ये बघितलंच की सगळेच कॅरेक्टर विक्षिप्त आहेत आणि हाही तसाच विक्षिप्त आहे, त्याला गर्लफ्रेंड्स आहेत, त्याचं ब्रेकअप झालेलं आहे आणि बऱ्याच काही काही विचित्र गोष्टी आहेत, पण त्या खूप आपल्याला छान वाटतील. तर या फिल्ममध्ये आहेत, तर सगळ्यांनी फिल्म बघावी आणि थँक्यू, धन्यवाद. मी तुला ते गर्लफ्रेंड वगैरे आहे हे सगळं ते तुला मग काय ऍक्टिंग गरज नसेल फार. हा त्याचं आहे भरपूर प्रकरण आहे त्याचे, 2-4 तर मी पकडलेत त्याचे ना. धन्यवाद परेश. मी जास्त वेळ घेणार नाही, पण यापूर्वीचा परेशचा एक सिनेमा पाहिला, हरिश्चंद्राची फॅक्टरी, त्याच्यामध्ये मी काम केलं होतं आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी आता या सिनेमासाठी मला परेशने अचानक बोलवलं आणि खूपच वेगळा अनुभव आणि खूपच चांगला अनुभव होता. कारण त्याच्या आधी मी केलेला कोर्ट सिनेमा आमचं सेटवर सुद्धा फार गंभीर वातावरण असायचं. आमचा तो दिग्दर्शक ज्याच्याकडून आम्ही खूप शिकलो, माझ्या अर्ध्या वयाचा मुलगा, पण त्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. आणि तिथे मी समाजाच्या एक असंवेदनशीलतेचं रूप घेऊन बसलेलो होतो आणि इथे मात्र मी आपल्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही पिढींच्या कात्रीत सापडून जगणाऱ्या बापाची जी कुचंबण आहे ती या ठिकाणी दाखवायची होती. आणि हा सगळा प्रोसेस खूप मजेचा होता, कारण सगळे खरोखरीच आम्ही एका कुटुंबासारखे त्या ठिकाणी वावरत असायचो. आणि आमच्याकडून काही चुकलं कशामुळे तरी, शॉर्ट रिटेक झाला की परेश आमच्याकडे यायचा आणि म्हणायचा, प्रदीप तुला प्रेक्षकांकडून वन्स मोर आलेला. आणि अशा तऱ्हेने मग ते दृश्य आम्ही पुन्हा घ्यायचो. तर या एका साधारण उदाहरणावरनं कसा शूटिंगचा सगळा प्रोसेस असेल हे तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच हा सिनेमा तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. धन्यवाद. वा. तर या ठिकाणी मी परत एकदा इथं आमंत्रित करतो या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असलेले आणि असं आपण बेडे सरांनी छान छान गाणी संगीतबद्ध केलेली आहेत आणि ती गायली आहेत आपले प्रसिद्ध गायक म्हणजे आता ते प्रसिद्ध होणार आहेत पण गीतकार म्हणून फार प्रसिद्ध असलेले म्हणजे स्वानंद किरकिरे सर. या सर. नमस्कार. थोडासा उशीर झाला कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे बँड्रापासून इथपर्यंत 1.5 तास ट्रॅफिक होतो. फार मनावर नका घेऊ सर, फार मनावर घेऊ नका. नाही बरं. अतिशय सुंदर असं एक गाणं मला गायची संधी परेशनी आणि नरेंद्र भिडे यांनी दिली आहे या सिनेमासाठी मराठीत. मी माझे अगदी तसं पाहायला गेलं तर अगदी पहिलंच गाणं मराठीत गायलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे मला खूपच आनंद होतो इथे आणि मी नंतर बोलतो तुमच्याशी थोडा वेळात. आणि केवळ आमच्या चित्रपटातील कलाकारांच्याच वतीने नाही तर सगळ्या चित्रपटाच्याच वतीने मगाचपासून खूप बोलत राहणारे कुमार भारत हे एक अभिनेते म्हणून आमच्या चित्रपटात आहेत आणि ते आमच्या चित्रपटाचे सूत्रधार आहेत. त्यांनी चित्रपट हलता ठेवलेला आहे, बोलता ठेवलेला आहे, खेळता ठेवलेला आहे. तर अशा ह्या भारत गणेशपुरे मी यांना विनंती करतो की त्यांनी आपले चित्रपटासंदर्भातले विचार व्यक्त करा. परेश मोगाई सर फार कठीण कार्य हातात देतात आहे. पहिल्यांदा त्यांनी चित्रपटात घेतलं तेव्हा मला शॉक बसला की म्हटलं मोकाशींचा फोन मला कसं काय, कारण भाषेचा तफावत प्रचंड तफावत असल्यामुळे. तर ते म्हटले की नाही तुम्ही करा पण जे तुमची भाषा आहे ते काही वापरू नका, भाषा आमची वापरा. म्हणजे परत पंचायत झाली. पण परेश मोगाई सरांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. त्यांनी मला चित्रपटात घेतले. आम्ही पुण्याच्या एका शाळेत शूटिंग केली आणि तिथे एक मोठं असं काय म्हणतात त्याला चर्च घंटाघर टॉवर घंटाघर असं तिकडे. आणि ते म्हणलं की तिथे पण शूटिंग आहे असं कोणतरी मला गंमत म्हटलं. पहिलाच दिवस शूटिंगचा. मग शूटिंग बिटिंग झाली. मग परत 8-10 दिवसात शूटिंग झालं इकडे तिकडे. मग परत एक डेट आली आणि कुठं तिथंच आहे म्हटलं शूटिंग आपले. आणि ओके मग तिकडे गेलो. कुठे शूटिंग हे इथे ह्याच्यात. म्हटलं असेल काय. त्या पायऱ्या चढत वरती इतकं भयंकर कार्यक्रम होता का एवढीशी शिडी होती. एवढा मोठा भारत गणेशपुरे मी देव ब्रह्मे वगैरे अभिनय करत. मी म्हटलं सर तुम्हाला हे माहीत होतं ना का पहिल्याच दिवशी जर हा शॉट घेतला तर हा पिक्चर सोडून चालला जाईल. शेवटच्या दिवशी त्यांनी शॉट घेतला. पण परेश मोकाजी सर म्हणजे फारच चांगले सर. तर आणि ह्या चित्रपटातून एक वेगळं काम करण्याचा जे आम्ही पारंपरिक काम करत असतो त्याच्यापेक्षा एक वेगळं काम करण्याचा अनुभव
या परेश मोघे सर आणि जी स्टुडिओच्या माध्यमातून आला आहे त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आता लोक बघून राहिलेत की बाबा भारत गणेश वेगळं पण काम करू शकतं. त्याच्यामुळे बायकोला सांगितलं मी आता अक्षय तृतीयेलाच नाही पण पुढे काहीतरी घेऊ शकतेस पुरस्कार. तर असं एक झालेलं आहे. तर आमचे मित्र आहेत त्यांना मी परत भेटण्याची विनंती करतो. ज्योती आहेत म्हणजे दिग्दर्शक सांगते. ज्योती सुभाष आपल्या ज्येष्ठ अभिनेत्री त्याही आत्ता उपस्थित आहेत दुर्दैवाने. तर त्याही आमच्या चित्रपटामध्ये एका अवखळ आणि अल्लड आजीच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहेत. अत्यंत खट्याळ आणि खोडकर आणि वात आणणारी अशी आजी त्यांनी साकारलेली आहे. तर त्यांच्याही शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद. ओके. तर परेश सर, अभ्यासू आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून तुमचं नावाचं वलय आहे. माझा प्रश्न असा आहे की आतापर्यंत जे 2 चित्रपट तुम्ही केले ते स्वतंत्र विचारसरणीचे होते आणि हा जो 3रा चित्रपट तुम्ही झी बरोबर करताय त्याच्यामध्ये साने सर हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तुम्हाला काही लादलं गेलं काय हेच कलाकार घ्या म्हणून? नाही, अजिबातच नाही. कारण हे जरी झीच्या मालिकांमधून आणि इतर कार्यक्रमांमधून तुम्हाला सतत पाहायला मिळत असले तरी देखील त्याच्याही आधी ते रंगकर्मी आहेत हे विसरू नका. खूप वर्षापासून हे सगळेजण रंगमंचावर खूप जोरजोराने काम करत आहेत आणि तेव्हापासूनची आमची ओळख आहे. तेव्हा त्यांची कामं मी पाहत आलेलो आहे, त्यांच्या इतर कार्यक्रमांनाही मी जात आलेलो आहे. आणि मग हेच का इतरही अनेक आपले मित्रमंडळी आहेत कलाकार, पण शेवटी भूमिकेला साजेसाच माणूस तुम्ही घेता त्या चित्रपटामध्ये. तर त्यानुसार केवळ ह्या लोकांची निवड झालेली आहे. आणि केवळ आमची मानसिक निवड महत्त्वाची नसते, त्यांना रोल ऑफर झाल्यानंतर त्यांनी तो स्वीकारणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तेव्हा त्यांनी हा आमचा चित्रपट स्वीकारला याबद्दल मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. चांगला प्रश्न होता. परेशच्या बाबतीत अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही कलाकार सुचवा, परेश आपल्याबरोबर खूप चर्चा करतो. आणि पाटील साहेब ऐकून घ्या, तर परेश म्हणजे आपण सांगितलं की 1, 2, 3 म्हणजे ह्यांना आपण घेऊया का, तर परेश साधारण 15 दिवस 20 दिवस 25 दिवस खूप छान चर्चा करतो माझ्या आणि मधुगंधाशी. म्हणजे माझ्या आणि मधुगंधाचा वेगळा एक वेगळा मुलाखतीचा कार्यक्रम होईल की ह्याचं कास्टिंग आम्ही कसं करायचं. आणि मग परेश खूप आम्हाला जेवढं ऑप्शन द्यायचे तेवढं देऊन ठेवतो, पण शेवटी त्याच्या मनात येतेच ते करायला लावतो. असं कास्टिंग प्रत्येक व्यक्तीचं परेशने खूप मनापासून केलेलं आहे. ह्याला माझा पूर्ण दुजोरा आहे, हे खरं आहे. बरं, हे जे पोस्टर प्रकाशित झालेलं आहे ते नेमकं त्याच्यातून बालप्रेक्षक सुचवायचं आहे की तरुण मुलं सुचवायचं आहे किंवा वेगवेगळ्या वयोगटातले नेमकं कोणता प्रेक्षक तुम्हाला अपेक्षित आहेत? इथे जे वऱ्हाडी दाखवलेत त्यांना वेगवेगळे कान दाखवले गेलेत, आणखीन काय काय दाखवलेत, याच्यातून मनोरंजन आहे हे सिद्ध होते. परंतु हा चित्रपट बालप्रेक्षकांसाठी आहे का असाही मुद्दा पुढे येतोय. हा चित्रपट सर्वांसाठीच आहे आणि म्हणून आम्ही जितकं शक्य असेल त्या पद्धतीने पोस्टर सर्व स्तरातल्या लोकांना अपील होईल अशा पद्धतीने डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा केवळ एका कुठल्या तरी वयोगटाला डोळ्यासमोर ठेवून केलेला चित्रपट नाही. म्हणजे जे थोडंसं माझ्या आधीच्याही 2 चित्रपटांना लागू होतं की म्हणायला एलिझाबेथ एकादशी लहान मुलांची कामं असलेला चित्रपट आहे, पण तो आहे मोठ्या माणसांसाठी सुद्धा, सर्वच वयोगटातल्या लोकांसाठी सुद्धा तो चित्रपट आहे. आणि तसंच दादासाहेब फाळकेंसारखा विषय असल्यामुळे त्याच्याविषयी सुद्धा काही बोलायलाच नको. त्याचप्रमाणे हा चित्रपटसुद्धा हा प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणून तयार केलेला आहे. पाहतील किती मला माहिती नाही, आमचा प्रयत्न तो आहे. हॅलो, हा जॉनर तुम्हाला म्हणजे भावतो अधिक म्हणून तुम्ही दरवेळी वापरता का? म्हणजे आत्तापर्यंत हरिश्चंद्राची फॅक्टरी होता किंवा दुसरा तुमचा चित्रपट होता तो याच जॉनरमध्ये बनला होता. म्हणजे तुम्हाला विनोदी म्हणायचं आहे का? नाही, म्हणजे अगदीच विनोदी नाही, पण खेळकर शैली मिश्किल शैली जी असते. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, हो, काही हरकत नाही. तसं ते थोडंसं झालंय खरं ह्या 3 चित्रपटांच्या बाबतीत. थोडंसं आपण असं म्हणतो ना की जो सर्जक असतो त्याच्या व्यक्तिमत्वाचं काही ना काहीतरी त्याच्या कलाकृतींमध्ये येत असतं किंवा चित्रपटाची म्हणून एक शैली बांधली जात असते. त्या चित्रपटाचा विषय काय आहे त्यानुसार ती शैली ठरते.
तो उदाहरणार्थ मी एक अत्यंत प्रायोगिक चित्रपट केलेला आहे हिंदी, भापा की भयकथा. त्याच्यामध्ये हा खेळकरपणा त्या अर्थाने तुम्हाला दिसणार नाही, पण ती एक भयकथा आहे आणि एक अत्यंत विचित्र प्रकारची भयकथा असं आम्ही तिला म्हणतो आहोत. पण तरी देखील तुमचं म्हणणं काही अंशी सत्य आहे की थोडासा त्या व्यक्तिमत्वाचा, सर्जकाच्या, क्रिएटरच्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अंश त्या चित्रपटामध्ये उतरलेला असतो आणि तसा तो ह्या तिन्ही चित्रपटांच्या बाबतीत सत्य आहे. बरोबर आहे तुमचं. आणि एका लग्नाची सायंटिफिक गोष्ट असं तुम्ही एक तिथे कॅचलाईन वापरली आहे. हो. तर यात सायंटिफिक काय? आता ते सगळं फोडलं तर मग तुम्ही चित्रपट पाहणार नाही, म्हणून मी काही गोष्टी गुलदस्त्यातच ठेवतो आणि ते सायंटिफिकनेस काय आहे चित्रपटात ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर पाहावा ही विनंती. बरं, यापूर्वी जे 2 चित्रपट आले होते त्याच्यामध्ये बरेचसे नवोदित वगैरे कलाकार होते, त्यामुळे प्रमोशन करणं सोपं जात होतं. या चित्रपटामध्ये सगळे अगदी TV सिरियलमध्ये घातल्यापासून ते चित्रपटात व्यस्त असलेले कलाकार आहेत, त्यांना कसं काय प्रमोशनासाठी तुम्ही पुढाकार घेणार? आता बघा ना, सगळेजण हजर आहेत की नाही इकडे. याच्यावरूनच सिद्ध होत आहे की लोक वेळात वेळ काढून का होईना पण हा आपला थोडासा वेगळ्या प्रकारचा जो चित्रपट तयार झालेला आहे, वरवर पाहता तो इतर अनेक चित्रपटांसारखा वाटण्याची शक्यता आहे. पण आता हे ट्रेलर आणि जसं जसं आमचा सगळा कार्यक्रम पुढे जात राहील त्याच्यातून अगदी स्पष्टपणे कळेल की हे काहीतरी अत्यंत विचित्र प्रकरण आहे आणि तशीच ही सगळी मंडळी अत्यंत हिरिरीने उत्साहाने आमच्याबरोबर शेवटपर्यंत असणार आहे. निखिल सानेंसाठी हा प्रश्न आहे. मला सिनेमाच्या रिलीजच्या तारखेबद्दल विचारायचं होतं. त्याचं कारण असं आहे की बाहुबली आज रिलीज झाला आणि जवळपास तो पुढचे 2 आठवडे किंवा 3 आठवडे राहण्याची शक्यता आहे आणि 19 नंतरचे जर आपण 2-3 आठवडे बघितले तर 26 तारखेला 3 मराठी फिल्म रिलीज आहेत, 2 जूनला 2 मराठी रिलीज आहेत. तर काही विचार झालाय का ही 19 मे तारीख ठरवताना? गुड क्वेश्चन. पुन्हा एकदा की इन अ वे डोकेफोड आम्ही यावेळेस केलेली आहे की एक दिवस असा आला होता विनोदाचा भाग, म्हणजे आम्ही ॲक्च्युली वोटिंग केलं की कुठच्या तारखेला कोणाला ती डेट आवडते असं. सो एनिवे ॲक्च्युली आम्ही खूप प्लॅनिंगनी काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे टाईमपास 2चं शूटिंग सुरू होण्याच्या आधी आम्ही 1 मे फिक्स केलं होतं. तसंच नटसम्राट 1 जानेवारी जसं डोक्यामध्ये होता, किंवा एलिझाबेथची सुद्धा जवळजवळ 6 महिने आधी तारीख आम्ही 14 नोव्हेंबर फिक्स केलेली होती. सो ह्या चित्रपटाकरता खरं तर तारीख 28 एप्रिल होती, म्हणजे आज तो रिलीज व्हावा असा आमचा प्लॅन होता. पण मधल्या काळात बाहुबली अनाऊन्स झाल्यानंतर नॅचरली ती गणितं समीकरणं व्यावसायिक रिझन्स करता ती बदलली. सो नक्की तो विचार झाला आणि 12 मे साधारण 12 मेला अनेक, म्हणजे पुढच्या आठवड्यात कुठलेच चित्रपट येत नाही आहेत. 12 मेला परत काही चित्रपट येत आहेत, परत 26ला त्याच्या पुढे तुम्ही जसं म्हणालात. सो म्हणून आम्हाला असं वाटलं की एक क्लीन डेट असावी जेणेकरून लोक हा सिनेमा एन्जॉय करू शकतील. एक आणि आमचं ज्या प्रकारे आत्ता प्लॅनिंग चालू आहे प्रमोशन करता, म्हणजे जो ट्रेलर यायचा आहे किंवा पुढचे काही दिवस जे आम्ही आखले आहेत त्या दृष्टीने 19 तारीख ही आमच्याकरता योग्य तारीख होती. म्हणजे हा असा निर्णय नाही झाला की एक तारीख ठरवून बॅकवर्ड प्लॅन जसं होतं तसं नाही केलेलं. आमच्या वेळेनुसार एक तंत्र ठरवून आहे त्याची एक तारीख ठरवली. झी टॉकीजने आतापर्यंत जेवढे चित्रपट प्रदर्शित केले ते क्रमाक्रमाने उत्पन्न गाठणारे ठरलेले आहे. म्हणजे सैराटपर्यंत तुम्ही जर प्रवास घेतला, दुनियादारी वगैरे 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 सगळ्यांनी क्रम बदलून टाकलेले आहेत. साने सर, या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय करू शकेल हा चित्रपट? ओके, चांगलाच म्हणजे ह्यालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतंय. पण त्याच्या म्हणजे सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की बॉक्स ऑफिसवरती क्रमाक्रमाने ते टप्पे आम्ही गाठत गेलो. ते ह्याच जोरावरती की चांगल्या टीम्स आणि चांगले चित्रपट, म्हणजे चांगले दिग्दर्शक आमच्या बरोबरीने आले, चांगले निर्माते बरोबर आले, चांगल्या टीम्स बरोबर आले आणि त्याच्यामुळे चांगले विषय उभे राहिले. म्हणजे हा हेतू नव्हता की आपल्याला बॉक्स ऑफिसला आता 10 कोटी झाले तर 30 कसं करूया, 30 झाले तर 40 कसं करूया. ती एक इच्छा असतेच. मला वाटतं ती आज सर्वच मराठी इंडस्ट्रीची, मराठीत जे कोणी काम करतायत, म्हणजे अगदी तुम्ही सगळे असाल, आपल्या सगळ्यांची मुळात एक इच्छा आहे की हिंदीच्या तोडीचं किंवा जगभरात नाव होईल ह्या तोडीचं आपण चित्रपट करावा आणि त्याचप्रमाणे त्याचा बिझनेसही व्हावा. पण हेच करताना मला वाटतं आपण खूप सजग आहोत आणि ही आपली खूप सगळ्यांची चांगली, मला वाटतं ही आपली सगळ्यांची स्ट्रेंथ आहे की आपण खूप कॉन्शियस आहोत की कुठच्या प्रकारचे आपण सिनेमे करतो. आणि म्हणून तुम्ही गेल्या 3-4 वर्षात जर बघितलं की
आम्ही जे चित्रपट केले त्याच्या जोडीने ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आलेली आहेत. म्हणजे अगदी संजय जाधव असेल, महेश मांजरेकर असेल, नागराज असेल किंवा सगळेच जण. सो आय थिंक ह्या सगळ्यांच्यामुळे हे इतक्या दर्जेदार प्रकारचे चित्रपट उभे राहत आहेत. त्याला प्रेक्षकांचा, तुमच्या सगळ्या मंडळींचा सपोर्ट मिळतोय आणि मला असं वाटतं म्हणून इन अ वे हा रिस्पॉन्स मिळतोय असं मला वाटतं. त्याच्या गणिताकडे बघून चित्रपट मात्र आम्ही नक्की बनवत नाही आहोत. ओके, आता डायरेक्ट महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की इथे या हॉटेलचं जी निवड करण्यात आली या प्रेस कॉन्फरन्ससाठी, त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे असं आहे की हे हॉटेलचं काउंटर जे आहे ते हायवेपासून 600 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे आता मिलीलीटर आणि 500 मीटर अशी आपण दोन्ही गोष्टीचा आनंद घेऊया. आणि खास म्हणजे मराठमोळा असा अमरसपुरीचा बेत या ठिकाणी आखलेला आहे. आता तुम्ही लग्नाला आलेलाच आहात, त्यामुळे तुम्ही आहेर किंवा पाकिट वगैरे काही आणले असतीलच, त्यामुळे ते तुम्ही मला मागच्या साईडला भेटून लगेच ते तुम्ही माझ्याकडे द्या, ते योग्य ठिकाणी पोहोचतील. तर आपण आता एन्जॉय करूया. ओके, चला सर, धन्यवाद. This is Newstainment Television.